सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत ग्रामपंचायत कार्यालय येथे वन विभाग नाशिक, प्रादेशिक वन परिक्षेत्र नाशिक, जिल्हा परिषद शाळा माडसांगवी व माडसांगवी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 वाजता वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला। विद्यार्थींमध्ये व नागरिकांमध्ये वन्यजीवांचे संरक्षण, जैवविविधतेचे महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनाविषयी जागृती निर्माण करण्यात आली। या सप्ताहात शाळेपासून ग्रामपंचायत तसेच गावात विद्यार्थ्यांची प्रबोधनात्मक रॅली काढण्यात आली। रॅलीमध्ये मुलांनी वन्यजीव बचावच्या घोषणा दिल्या। वन संरक्षण, प्राणीजीव संरक्षण, नैसर्गिक साधन सामग्रीचे जतन करणे आदी फलक हातात घेऊन जनजागृती करण्यात आली। वनसंरक्षक महसूल श्रीमती आशा वानखेडे मॅडम यांनी वन्यजीवांच्या संरक्षणाविषयी माहिती सांगितली आहे। निर्भय संचार फाउंडेशन संचलित वनराजा संस्था निफाडचे शरद जाधव यांनी वन्यजीवांचे तसेच लहान मुलांचे संरक्षण करणे याविषयी माहिती सांगितली। या निमित्ताने वन्यजीव सप्ताहाच्या माध्यमातून निसर्गप्रेम व पर्यावरण संरक्षणाची भावना अधिक दृढ झाली। या कार्यक्रमास नाशिक परिक्षेत्र वनसंरक्षक आशा वानखेडे, माडसांगवीच्या सरपंच कल्पना खरात, उपसरपंच छाया पेखळे, पोपा अण्णा गरड, निर्भय फाउंडेशनचे शरद जाधव, ग्रामपंचायत सदस्य शरद पेखळे, अनिल पेखळे, किशोर पेखळे, अरुण खरात, मुख्याध्यापक आशा भामरे, कांतीलाल सोनवणे, सुनील पेखळे, शांताराम दाते, प्रदीप पेखळे, संजय पेखळे, विद्याधर क्षीरसागर, खंडेश पेखळे, अनिल दीपक पवार, उनवणे, शिंदे, सूर्यवंशी आदी शिक्षक कर्मचारी उपस्थित होते। विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले। संयोजकांनी उपस्थितांचे आभार मानले। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। संचलित वनराजा या संस्थेच्या मार्फत मी निफाड तालुका नाशिक पूर्व भागासाठी आजपर्यंत मानव वस्ती देणारे 70 ते 80 बिबटे रेस्क्यू केले असून तसंच सोडण्याचं काम करतो। यासाठी नाशिक जिल्हा पूर्वचे आमचे साहेब शेपट सर असतील, सहाने सर असतील आणि येवला परिक्षेत्राचे साहेब भुगे साहेब असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे काम करतो व लहान लहान मुले, पशुधन यांना जपण्याचे काम आम्ही या वन्य प्राण्यांपासून करत असतो।